अनंत गर्जे याच्या घरी फॉरेन्सिकचं पथक दाखल झालंय। आपण पाहतोय अनंत गर्जे याच्या घरी आता फॉरेन्सिकची टीम दाखल झालेली आहे। फॉरेन्सिकचं पथकासोबत डॉक्टरही त्या ठिकाणी उपस्थित आहेत। डॉक्टर गौरी आत्महत्या प्रकरणी अनंत गर्जे याची चौकशी करण्यात येते आहे। त्या पार्श्वभूमीवर आता फॉरेन्सिक टीम त्याच्या घरी दाखल झाली आहे। अनंत गर्जे याची पत्नी गौरी गर्जे पालवे हिने आत्महत्या केली होती आणि त्या पार्श्वभूमीवर आता कारवाईला वेग आलेला आहे। तर या घटनेची सविस्तर माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे। गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणी आता पोलीस वरळीतल्या या त्यांच्या निवासस्थानी जिथे आत्महत्या केली होती त्या ठिकाणी आता पोहोचलेले आहेत। वरळी पोलीस आणि डॉक्टरांची टीम या ठिकाणी आतमध्ये पोहोचलेली असून या ठिकाणचा तपास आहे तो केला जातोय। खरं तर अनंत गर्जे यांच्या जबाबाची चौकशीत समोर आले की अनंत गर्जे घरी नव्हते, त्यावेळी हे आत्महत्या केले। त्यावेळी जे घरी आले त्यावेळी घराचा दरवाजा हा बंद होता। मग त्यांनी 29व्या मजल्यावरून 30व्या मजल्यावर गेले, त्यातून त्याने आतमध्ये एंट्री मारली आणि त्यानंतर मग त्यांना हे सर्व समोर आलं। सध्या या संपूर्ण प्रकरणाची तपास वरळी पोलीस करत आहेत आणि एकंदरीत सध्याच्या घडीला कुटुंबाकडून जे आरोप करण्यात आले आहेत की अनंत गर्जे यांचे बाहेर संबंध होते आणि त्यामुळे एक प्रकारे मानसिक छळ देखील कुटुंब करत होता आणि त्यामुळे या मानसिक छळातून आत्महत्या केल्याचा आरोप हा कुटुंबाचा आणि त्यानुसार काल वरळी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल झाला असून अनंत गर्जे याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे, त्याला अटक केलेली आहे। आज कोर्टात देखील हजर केलं जाईल। मात्र सद्यस्थितीत या ठिकाणी आपण बघतोय की घरी ज्या ठिकाणी आत्महत्या केलेली होती गौरीने त्या ठिकाणी आता डॉक्टरांचं पथक आणि वरळी पोलीस या ठिकाणी तपास करत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित शिगवणचं गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई।